ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक फायद्याची आणि शाश्वत करण्यासाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कासारे येथे विशेष बैठक आणि मार्गदर्शन शिबिराचं यशस्वी असं आयोजन करण्यात आलं होतं। नंदनवन संस्था, संजीवनी ग्रामविकास समिती आणि ग्रामपंचायत कासारे यांच्या संयुक्त विद्यमानं तसेच शिवशंभो, सावता महाराज, खंडेश्वर आणि सह्याद्री शेतकरी बचत गटांच्या विशेष सहकार्यानं हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक असा संकल्प करण्यात आला। पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक शेती हाच आपला ध्यास हे ब्रीद समोर ठेवून कासारे गावानं शाश्वत शेतीकडे पाऊल टाकलंय। कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि कृषी अधिकारी आशिष दिवटे हजर होते। तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी उपस्थांना मार्गदर्शन करताना म्हटलंय की खरीप हंगामाच्या तोंडावर आधुनिक बियाणं आणि योग्य वाणाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच मल्चिंग आणि ठिबक सिंचन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे आणि शेतीचे चोख असं नियोजन कसं करावं याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे। बैठकीमध्ये प्रामुख्यानं शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या गांडूळ बेड प्रकल्प आणि बायोगॅस प्रकल्पाच्या लाभार्थी निवडीबाबत सखोल अशी चर्चा करण्यात आली। जे शेतकरी या नवीन प्रकल्पामध्ये सहभाग घेऊन लाभ घेण्यास इच्छुक आहेत अशा अनेक शेतकरी बांधवांची या बैठकीच्या ठिकाणीच नावनोंदणी करण्यात आली। या प्रसंगी देवराम नवले, सोपान शिंदे यांच्यासह कासारे गावाचे उपक्रमशील सरपंच शिवाजी निमसे आणि उपसरपंच शैला घनवट प्रामुख्याने हजर होते। सरपंच निमसे यांनी गावामधील विविध शेतकरी बचत गटांच्या या संयुक्त उपक्रमाचं विशेष कौतुक केलं। या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन शिबिराला आणि बैठकीला गावामधील प्रमुख ग्रामस्थ आणि शेतकरी सचिन निमसे, नारायण निमसे, गोरक्षा घनवट, दादा निमसे, गोकुळ निमसे तसेच आदित्य निमसे, सुनीत निमसे, तुकाराम साळवे, उत्तम साळवे आणि देवराम घनवट आदी उपस्थित होते। तसेच महिला बचत गटाच्या सदस्य आणि महिला भगिनी मीरा निमसे, अलका निमसे, कल्पना निमसे, गौतमी साळवे, रोहिणी पाणमंद, रोहिणी निमसे, जान्हवी साळवे आणि वैष्णवी निमसे यांच्यासह कासारे गावामधील शेतकरी बांधव, विविध शेतकरी गटांचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संजीवनी ग्रामविकास समिती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट असं नियोजन यावेळी केलं होतं। 5 जून जागतिक पर्यावरण दिन याचा औचित्य साधून कासारे गावामध्ये अत्यंत चांगला स्तुत्य उपक्रम खरीप हंगामाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। यामध्ये गावातील जवळपास 3 ते 4 सेंद्रिय शेती करणारे गट आहेत, शेतकरी महिला बचत गट आहेत, यांच्या माध्यमातून दशपर्णी अर्क तयार करणे असेल, निंबोळे अर्क तयार करणे असेल, त्याचबरोबर वर्मी कंपोस्ट निर्मिती असेल, त्याचे बेड कसे भरायचे काय याचं सगळं नियोजन, तांत्रिक माहिती कृषी विभाग असेल, त्याचबरोबर काही NGOज आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला इथं आज या कासारे गावामध्ये देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये गावातील आपले सरपंच महोदय यांचा खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे। त्याचबरोबर गावातील सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी ह्या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम आज हा आयोजित केला।
अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन या गावामध्ये दरवर्षी चालू असतं आणि ह्याही वर्षी अशाच प्रकारचं नियोजन असणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आज राष्ट्रीय पर्यावरण दिन, या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून आमच्या कासरे गावामध्ये एक सुंदर असा उपक्रम आज घेण्यात आला. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर गावातले शेतकरी, सेंद्रिय शेती करणारे शेतकरी गट या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर महिला बचत गट या सर्वांच्या साक्षीनं आज हा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी घुलेसाहेब यांनाही निमंत्रित करण्यात आलं. त्याचबरोबर इथं संस्थेचे काही जे पदाधिकारी आहेत त्यांनाही निमंत्रित करण्यात आलं. आणि आज ह्या विशेष नुसतं जागतिक पर्यावरण दिन म्हणून चालणार नाही, तर ते पर्यावरणाचं महत्त्व काय, हा दिन कशासाठी साजरा करायचा, या अनुषंगानं आज हा उपक्रम कासरे गावामध्ये घेण्यात आला. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.